अपेक्षा असतील या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावपळ करून लावण्याचा प्रयत्न असेल? सध्या मी सुद्धा क्रिकेटमध्ये माझ्या फॉर्ममध्ये खूप स्ट्रगल करीत आहे, परंतु क्रिकेटमध्ये माझे दुसरे काही सहकारी असतील त्यांनी सुद्धा माझ्यापेक्षा जरी मी फॉर्ममध्ये नसलो तरी त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील की तुम्ही सुद्धा 100% देण्याचा प्रयत्न करा. आणि तुला सुद्धा शेवटचा प्रश्न असेल, हे आयोजन आणि नियोजन तुला कसं पडतंय? या स्पर्धेमध्ये खेळताना तुला कसं पडतंय? नक्कीच ज्या ज्या वेळेस या कवरच्या ऐतिहासिक ग्राउंडवर मी खेळलो मजा तर खूपच आली, कारण जेवढ्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे मेन बाउंड्रीची साईड पट्टी किनारपट्टी खूपच छान, खेळायला सुद्धा मजा येईल आणि प्रेक्षकांना सुद्धा एक चांगला म्हणजे सामना बघायला नक्कीच मिळेल. परंतु या सामन्यामध्ये प्रथमच ठाकरे वारेड संघामध्ये नाही, परंतु या सामन्यातील रंगत तुमच्या दोन्ही संघामध्ये वाढवता येईल का? नक्कीच येईल, असं काहीच नाही आमच्या मनामध्ये. आम्ही ज्या वेळेस पण मैदानामध्ये उतरलो, खेळाडू कितीही मोठा असू दे, आम्ही आमची नॅचरल खेळी खेळणार आणि समोरच्या संघाला जास्तीत जास्त दबाव देण्याचा प्रयत्न करून चांगला खेळ करू. धन्यवाद दीपक हुकमाळी. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघासाठी. इतर नाणेफेक जिंकली आई गावदेवी वारेड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रण दिले येते साई स्पोर्ट धोंडावडी संघाला ओव्हर टू कॉमेडी बॉक्स विकी मात्रे. यस, थँक्यू. इथे षटक सुद्धा संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मिस स्पोर्ट कशिवली संघाची 1-13. मी सांगू इच्छितो नंदू मॅन फ्रॉम वारेड गावचे प्रतिष्ठित नागरिक यांना मी विनंती करतोय का तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. जय शिल्पा देवी संघ तुम्हाला आमंत्रित करतोय. नंदू वारेड गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच बहादूर गोलेवाला यांनाही विनंती करतोय की तुम्ही सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. बहादूर कुमावत. येस, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मिस स्पोर्ट कशिवली संघाची 1-13. स्ट्राईक वरती असेल आता सचिन आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो गिरीश आणि बॉलिंग मार्क वरती असेल आता एनआर बोरपाडा संघाकडनं फ्रंटलाईन गोलंदाज येतोय तो ट्रम्प कार्ड विवेक. काय वाटतं सुनील पाटील सर, 51 धावांचं पाठलाग करताना प्रत्येक सरासरी आपल्याला 13ची सरासरी हवी होती, तेवढीच सरासरी ती आखली गेली. ती मिस स्पोर्ट कशिवली संघाकडनं आता 3 षटकाच्या समाप्तीत 38 धावांचं अजून आव्हान पाहिजे. तर काय होईल पुढील षटकामध्ये? अगदी बरोबरच, कारण की P1च्या षटकामध्ये जी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात आतापर्यंत 13 धावपळ लावल्यात कशिवली संघानं. परंतु एक विकेट, महत्वपूर्ण विकेट प्राप्त झाला. योगेश याला परतावा लागला तंबूच्या आसऱ्याला, परंतु जी सरासरी हवी होती ती सरासरी गाठण्यात यश आले कशिवली संघाला. नवीन गोलंदाज विवेक गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज गिरीश. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, पंचांचा इशारा येतो वाईटचा. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावर. 1च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिलं तर 14 या अंकावर जाऊन पोहोचले. आणि जर पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आल्यात, परंतु इथून ती सरासरी गाठणं हे महत्वाचं आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी झाली तर एनआर बोरपाडा या मॅच मध्ये पकड मजबूत करू शकतोय. हो नक्कीच. यावेळेस विवेक फुल्लर लेन्सचा चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी येतोय षटकार. यस, नंदू पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. जय शिल्पा देवी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल नंदू पाटील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. वारेड गावचे नंदू पाटील आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. जय शिल्पा देवी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर धावसंख्या आपण पाहतोय 20 अंकावर. यावेळेस काय इशारा येईल? पंचांचा इशारा वाईटचा. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावर. 21 या अंकावर जाऊन पोहोचलाय.
पुढच्या एकदा सज्ज होईल विवेक, गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गिरीश. यावेळेस चांगला स्ट्रोक आलाय आणि सरळ चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पार चौकार. डीजे मी सुनील पाटील सर अगोदरच बोललेलो होतो, ही कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे जी फलंदाजीसाठी मानलेली खेळपट्टी आहे. इथे 40पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं आहे, कारण की उन्हाचा कडक उन्हाचा प्रहार आहे. जेवढ्या जास्तीत जास्त धावा करणं तेवढे जास्तीत जास्त प्रेशर तुम्हाला देता येईल मिडस्पोर्ट कशिवली संघासमोर. पण ते काहीच दिसत नाही मला मिडस्पोर्ट कशिवली संघाकडनं, कारण की गिरीश याने 2 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने तो वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. 5 चेंडूचा सामना केला गिरीशाने, खूप चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. प्रेशर दिले ते बोरपाडा संघावरती. बघूया पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. विवेक कर गिरीश यावेळेस फुलटॉस चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक तैनात ते राकेश. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं थ्रो, कलेक्शनही चांगलं प्रत्येकद्वारे. एकच धावेवरती समाधान मिळतो. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. तर जाऊया व्यासपीठावर. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले बहादूर गोलेवाले यांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. मी विनंती करतोय निलेश भगत जींच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं आठवण स्वरूपी सन्मान चेंडूची व्यवस्था केली गेली. धन्यवाद, आभार असतील बहादूर गोलेवाले. आता मिडस्पोर्ट कशिवली संघासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. त्यानंतर नंदू पाटील वारेट यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय निलेश भगत यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार केला जातोय. मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेला
थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येतोय एनआर बोरपाडा संघाकडनं बंटी शेळके. स्ट्राईक वरती असेल तो गिरीश आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो सचिन. 12 चेंडू आणि 17 धावा, 17 धावा आणि 12 चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गिरीश आपल्या वैयक्तिक 19 धावांवरती खेळतो. 6 चेंडूचा सामना केला गिरीशाने. बघूया राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गिरीशसाठी बंटी शेळके. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क, गचासक क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमापार, 4 धावांसाठी येतोय दंडन करी चौकार. यस विजय. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. यस थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. दुसरा चेंडू बघूया बंटी शेळकेच्या विरोधात. धीरज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, बॉल आणि बॅट मध्ये चांगला संपर्क नाही. मिस टाइम आणि धीरजाची खेळी ते संपुष्टात. प्रत्येकाने चांगला झेल पकडलेला आहे. यस डीजे. आता मात्र समीकरण बदलताना 8 चेंडू आणि 11 धाबा. 11 धाबा आणि 8 चेंडू हे 2 चेंडू महत्वपूर्ण चेंडू असतील जर आपण विचार केला एनआर बोरपाडा संघाकडून. या 2 चेंडू जर निर्धाव हाताळणी केली गोलंदाजाने तर कुठेतरी रंगतदार सामना पाहायला भेटेल. परंतु या चेंडूवर बिग हिट आला तर पकड मजबूत करेल काशिवडी संघ. सजवेल गोलंदाज बंटी. ज्या वेळेस काय इशारा येईल टॉस चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 40 या अंकावर आपण पाहतोय. एक फाईट यॉर्करची हाताळणी करताना गोलंदाज बंटी. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज बंटी. गोलंदाजी मार्क वर सज्ज असेल बिकी. हे स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडू सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. धावचित करण्याची संधी होती परंतु बंटी याला कलेक्शन चांगलं करता आलं नाही. एक धाव कंप्लीट केली. एक धावाने धावपळक पाहिले तर 41 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र 3 षटकाची समाप्ती झाली. तर मात्र 6 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 10 धाबा जर पाहिलं तर दोन्ही संघ 50-50 अवस्थेमध्ये. 6 चेंडूमध्ये आपण पाहिले असेल 10 धाबा डिफेन्स सुद्धा झाल्या. 10 धाबा सुद्धा झालेले आहेत. इथे गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर ते पाहावे लागेल.
कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली जाईल. चला टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या, टाइम वेस्ट करू नका. जर एकंदरीत पाहिलं तर P1च्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर हल्ला चढवला होता वेगच्या गोलंदाजीवर, 21 धावा त्या षटकामध्ये जमवल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटली बंटीच्या माध्यमातून. त्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. मी विनंती करतोय रवी भोईर कशिबली, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे. जय शल्पा देवी सोनटकी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रणय. 6 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी मित कशेवडी संघाला, परंतु अडसर गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रणय. 6 चेंडू 10 धावा. स्ट्राईक एंडला विकी असेल. काय घडेल काय बिघडेल या 6 चेंडूचं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक विकी मात्रे. यस, थँक्यू, धन्यवाद सुनील पाटील सर. या स्ट्राईक वरती असेल तो विकी आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो सचिन. जो सलामीवीरसाठी आलेला सचिन अजून फलंदाजी करतोय आणि स्ट्राईक वरती असेल तो विकी. बॉलिंग मार वरती असेल तो एनआर बोरपाडा संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज, जो एनआर बोरपाडा संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं असं प्रणय. 6 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 6 चेंडू. बघूया टार्गेट आपल्याला जर चेस करायचं असेल तर या षटकामध्ये एक मोठा फटका मारणं अनिवार्य झालेलं आहे. मिसपोर्ट कशिवली संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. 10-12 बाउलांचा रनअप. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू पंच केलेल्या चेंडूला चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकी यांनी चांगला विवेक यांनी झेल पकडलेला आहे. यस, फलंदाज फेल. यस इज ए कमॉन. सच्चा मनाचा दादा आहे लई दिलवाला, वेळ प्रसंगी धावून जातो दादा यो मदतीला, आहे समाज सेवक भला निलेश थँक्यू डीजे, थँक्यू. ही कॅच पकडली आहे का मॅच पकडली सुनील पाटील सर? जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न केलेला, त्यांनी डायरेक्ट झोकून दिलेला आपल्या कॅच साठी. अगदी बरोबरच एफर्ट दाखवलं होतं क्षेत्ररक्षकाने. आणि त्या क्षेत्ररक्षणासाठी एकच म्हणेन, लहरों से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की हार नाही होती. ते मात्र काय आपलातून झेल पकडलाय. येस, बघूया मॅच मध्ये कमबॅक करून देतोय प्रणय आपल्या बॉलिंग मध्ये. 5 चेंडू आणि 10 धावा. इथून 50-50 अवस्थेमध्ये जाताना 5 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 5 चेंडू. स्ट्राईक वरती असेल तो सलामीवीर सचिन आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो नवीन फलंदाज आकाश, ज्याने 4थं षटक हाताळलेलं होतं. आकाश असाच येतो नॉन स्ट्राईक वरती फलंदाज. 5 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 5 चेंडू. पहिल्या चेंडूवरती खूप चांगला झेल पकडला विवेक याच्या मार्फत. कॅच पकडली का आपल्याला बघायचं, कॅच पकडली का मॅच पकडली. अगदी बरोबर, चांगला झेल पकडला विवेक याने आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. 4थं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. आता मात्र समीकरण बदलताना 5 चेंडू आणि 10 धावा. स्ट्राईक एंडला डावखुरीचा फलंदाज सचिन. नॉन स्ट्राईक एंडला आकाश आपण पाहतोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला सज्ज असेल डावखुरीचा फलंदाज. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय, संधी पण होऊ शकते. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. सहा चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही, सामना समीप आलेला आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रयत्न नक्की करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर इथून कमबॅक करून देतोय एनआर बोरपाडा संघाला. आपल्या बॉलिंग मार्कमध्ये प्रणय 4 चेंडू आणि 10 धावा. आता विकेट हॅट्रिक वरती येतोय प्रणव. बघूया स्ट्राईक वरती असेल नवीन फलंदाज रुपेश. रुपेश टू प्रणव. प्रणव इज ऑन हॅट्रिक.
या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक साजरी केली जाते का बघूया प्रणव याच्या मार्फत. पहिली हॅट्रिक छत्रपती पिलंजे संघाचा ओमकार याने केली होती. आता मात्र आपण पाहतोय हॅट्रिक वर येऊन ठेपलाय गोलंदाज प्रणय, परंतु समीकरण आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 10 धाबांची आवश्यकता. सज्ज होईल प्रणय, गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज रुपेश. यावेळेस काय इशारा येईल? व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचले 42 या अंकावर. यस, अतिरिक्त धावेत भर पडतोय. धावसंख्या पोहोचते ती 42 आणि 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा. बघूया स्ट्राईक वरती असेल नवीन फलंदाज रुपेश. जाऊया मैदानामध्ये. सज्ज झालाय गोलंदाज. यावेळेस थोडासा रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज प्रणय. मागील चेंडू थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. बाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर आली. थोडस लाईन मध्ये बिघड उताना आपण बघताय गोलंदाज प्रणय याची. सज्ज होईल स्ट्राईक एंडला रुपेश. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय. गोलंदाज सज्ज होईल. चेंडू खाली, परंतु झेड सुटतोय. जीवनदान आयुष्यमान भवचा आशीर्वाद रुपेशाला. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या 1च्या मदतीने 43 या अंकावर जाऊन पोहोचले. इथून मात्र समीकरण बदलताना 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. म्हणजे या चेंडूवरती सर्व काही दामोदर दिलं जाईल. या चेंडूवरती मोठं फाटकं मारणं अनिवार्य झालेलं आहे. ते मीचपोट कशिवली संघाला. 3 चेंडू मध्ये 8 धावा जर तुम्हाला काढायचं, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू 8 धावा. स्ट्राईक वरती असेल तो पहिल्यांदा आकाश, ज्याने 4थं षटक हाताळलं होतं. हाच आकाश आहे तो स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक वरती असेल तो रुपेश. बॉलिंग मार वरती असेल राईट आर्म ओव्हर द विकेट प्रणव, ज्याने 3 चेंडू मध्ये अजूनपर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. एक अतिरिक्त धावा आणि एक बॅटच्या एंड मध्ये धाव. पुढील चेंडू सामना करेल तो आकाश. नॉन स्ट्राईक वरती असेल तो रुपेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज होईल प्रणय. आता मात्र 3 चेंडू आणि 8 धाबा. 8 धाबा 3 चेंडू. यावेळेस गोलंदाज आपल्या रनअप मध्ये चुकतोय. येस, प्रेशर प्रेशर दोन्ही बाजूने प्रेशर वाढतंय. अगदी बरोबर. दडपण दडपण आणि दडपणच दिसतंय गोलंदाजच्या खांद्यावर. 3 चेंडू 8 धाबा. यावेळेस चेंडू सरळ डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. यावेळेस धावच्या स्वरूपात फलंदाज बाद डगआउटच्या आसऱ्याला. धन्यवाद. तर 1च्या मदतीने आपण पाहिलं तर 44 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय 2 चेंडू 7 धाबा. आणि या स्पर्धेमधून टिकून राहायचं असेल तर या 7 धाबा मित कशिवली संघाला कराव्या लागतील. आणि जर या स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये पोहोचायचं असेल येणार बोडपाड्या संघाला, तर या 7 धाबा डिपेंड कराव्या लागतील. जर आणि तर येऊन टेपले 2 चेंडू 7 धाबा. जर आणि तरला काही महत्व नाही. जर तुम्हाला जर यश प्राप्त करायचं आहे तर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज असेल तेजस. मात्र काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूची हाताळणी झाली. त्या 4 चेंडू मध्ये पाहिलं तर 4 धावाच खर्च केलेत. त्याच्यामध्ये पाहिलं तर 1 व्हाईटचा अवांतर धाव आली. परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. परंतु आता 2 चेंडू मध्ये 7 धाबांची आवश्यकता मित कशिवली संघाला. समोर असेल डावकुऱ्याचा फलंदाज तेजस. यावेळेस डॉट चेंडूची सांगता
आता मात्र समीकरण येऊन टेपलंय 1 चेंडू 7 धाबा आणि आपण पाहिलं असेल 1 चेंडू मध्ये 11 धाबा सुद्धा झालेत. गुंदवली चषकामध्ये आपण पाहिले असेल 1 चेंडू मध्ये 11 धाबा हवे होत्या, त्या सुद्धा झाल्यात. आणि आपण या असोसिएशनच्या माध्यमातून पाहिले असेल 7 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा झालेली नाही. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट 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 आणि इथे मात्र 1 चेंडू मध्ये 7 धाबांची आवश्यकता. मित कशवली संघाला गोलंदाज सज्ज होईल. प्रणय गोलंदाजी मार्गवर 1 चेंडू 7 धाबा. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय. चेंडू शतकच्या हातामध्ये सामावतोय आणि इथे विजय होतोय एनआर बोरपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन एनआर बोरपाडा. बिंदास नसणे. हार्ड लक टू मित कशिवडी. तर व्यासपीठावर आगमन होतोय दिनेश भगतजी सोनटके यांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. जय शल्पादेवी सोनटके चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. धन्यवाद. तर या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या धावा डिपेंड करण्यात ज्याचं मोठं योगदान राहिलं. प्रणय ठरतोय या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार, कारण की 11 धावा पाहिजे होत्या 6 चेंडू मध्ये आणि 3 धावा देऊन 3 गडी बाद करण्यात यश आलं. तर प्रणय ठरतोय या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. प्रणय आपण यायचं व्यासपीठावर. यस, तुम्ही पाहतात जय शिल्पादेवी सोनटके आयोजित क्रिकेटचा महासंग्राम 2022, ज्यामध्ये आपल्याला प्रथम पारितोषिक ज्याने दिले मान्य श्री निलेशजी गुरुनाथ गुरव साहेब, रोख रक्कम भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तसेच माजी सरपंच. द्वितीय पारितोषिक मान्य श्री मंदार लेलेजी साहेब, लेले इन्फ्राचे प्रोप्रायटर. तर मान्य श्री दिनेश भगत यांच्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय प्रणय याला. चांगली गोलंदाजी विजयाचा शिल्पकार ठरला प्रणय. शेवटच्या षटकामध्ये 11 धाबा डिपेंड केल्या आणि एनआर बोरपाडा संघाला विजय साजरा करण्यात त्याचं मोठं योगदान राहिलं. कॉंग्रॅच्युलेशन प्रणय. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. यस, प्रथम पारितोषिक आम्हाला ज्याने दिले मान्य श्री निलेशजी गुरुनाथ गुरव साहेब, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भिवंडी ग्रामीण यांच्याकडे रोख रक्कम. तसेच द्वितीय पारितोषिक मान्य श्री मंदारजी लेले इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर यांकडनं द्वितीय पारितोषिक रोख रक्कम. तसेच तृतीय पारितोषिक सूर्याजी भगत उद्योगपती सोनटके गावचे यांच्याकडनं रोख रक्कम. तसेच तुम्ही जे पाहतात आकर्षित आणि चमचमीत ट्रॉफी जे पाहतात कैलासवासी बंटी पांडुरंग देसले यांच्या स्मरणार्थ निलेशजी देसले ग्रामपंचायत सदस्य कोकसे यांच्याकडनं लाभलेले आहेत. आणि ते तुम्ही सन्मान चिन्ह पाहतात श्री मान्य श्री प्रेमनाथदादा पाटील खांडपे गावचे उद्योगपती युवासेना विभाग प्रमुख. तसेच लाईव्ह वरती तुम्ही SSS एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर रुपेशजी ठाकरे साहेब, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे साहेब, तसेच गणेश पाटील साहेब, तसेच चेंडू व्यवस्था ज्यांनी केले बहादूर गोलेवाला, तसेच योगेशजी भगत, समीर जाधव, लहू भगत यांचे कमिटीकडनं धन्यवाद. धन्यवाद विकी म्हात्रे. तर जाऊया व्यासपीठावर. स्वागत आणि सत्कार केला जाईल. आदरणीय दिनेशजी भगत सोनटके यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय महेंद्र भगत आपल्या शुभ हस्ते आदरणीय दिनेश भगतजी यांचं स्वागत सत्कार करायचंय. स्वागत आणि सत्कार केला जातोय व्यासपीठावर आपण पाहू शकता. त्यानंतर मी विनंती करेन पुन्हा एकदा महेंद्र भगत यांना की आदरणीय रवी भोईर कशिबडी यांचं स्वागत आणि सत्कार करायचंय. आपण व्यासपीठावर पाहू शकता
आदरणीय रवी भोईर कशिबडी यांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय व्यासपीठावर. भगव्या रंगाची मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदर सत्कार केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर सत्कार केला जातोय. पुढच्या एकदा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं जय शल्पादेवी चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. यावेळेस पहिला चेंडू डॉट चेंडूची सांगता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दीपक हुकमाळी. नॉन स्ट्राईक एंडला रितेश. यावेळेस आडव्या पाटने फटका खेळलाय. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव धपळकावर जोडली जाईल. श्री गणेश होतोय साईस्पोर्ट धोंडावडोली संघाचा. गोलंदाज तेजस आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक P1 षटक आपण पाहतोय. जे प्रेक्षक आता उपस्थित झाले असतील त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय जय शल्पादेवी सोनटक्के चषक 2022 चालू असलेला सामना आपण मैदानात पाहतोय. साईस्पोर्ट धोंडावडोली विपक्षात आई गावदेवी वारेट. यस, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू हवा तसा बॅट मध्ये आलेला सोशल डिस्टन्स मेंटेन ठेवल्या बॅट आणि बॉल मध्ये. निर्धार स्वरूपात चेंडूची हाताळणी होते. 3 चेंडूच्या संपुष्टात धावसंख्या झाली ती 1. खूप संत अशी सुरुवात साईस्पोर्ट धोंडावडोलीची संघाची. पुढील चेंडू गोलंदाजी मार्क वरती असेल तो वारेट संघाकडनं तेजस. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिले चेंडूला. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट रितेश साठी. पूर्णपणे बीट झालेला चेंडू. काही समजलं नाही रितेशाला. स्विंग अँड मिस. पूर्णपणे बीट झालाय. 5 चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. हॅलो हॅलो हॅलो. येस, शेवटचा चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडूला पूल केलंय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाते 1 बाउन्स ट्रॅव्हल करत. 4 धावांसाठी येतोय दणदण करीत चौकार. यस विजय. ओ तेरी छत घेऊ. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 9. बिनबाद 9. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 9 या अंकावर जाऊन पोहोचले साईस्पोर्ट धोंडावडोली संघ. परंतु जर आपण पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली होती. त्यानंतर रितेशच्या बॅट मधून पुढील 3 चेंडू मध्ये 2 चौकार आले आणि धावसंख्या आपण परिणाम स्वरूपी पाहतोय 9 या अंकावर जाऊन पोहोचली. यस, धावसंख्या नक्की कमीच आहे 9. बट जमेची बाजू म्हटली गेली तर अजून एक विकेट गेलेली नाही. अजून प्रथमेश चालकेचं येणं बाकी आहे. अक्षय पाटीलचं येणं बाकी आहे. म्हणजे चांगली बॅटिंग लाईन आहे वडवली संघाकडे. 4 षटकांचा सामना राहील. जास्तीत जास्त धावा ठोकावे लागतील कारण की वारेट संघाकडे प्रथमेश ठाकरे नसला म्हणून काय झालं. त्यांच्याकडे तेजस ठाकरे, श्रवण ठाकरे, गणेश ठाकरे यांसारखे बलाढ्य असे खेळाडू आहेत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे पोहोचली ती वडवली संघाची 9 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स.
तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय दीपक हुकुमाळी आणि त्याने नाणेफेक करताना सांगितलं होतं की मी फॉर्म मध्ये नाही, परंतु या मॅच मध्ये फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. धावसंख्या स्थिर 9 या अंकावर आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस बॅटचे एज गलीमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव कंप्लीट होताना 1च्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकावर. दुहेरी अंक 10 या अंकावर जाताना 10 अंक म्हटला की क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देताना धावफलक. पुणे एकदा सज्ज होईल नितीन गोलंदाजी मार्कवर. सज्ज होईल रितेश स्ट्राईक एंडला. आणि पंचांना विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण वारंवार विनंती करायची, टाइम वेस्ट करायचा नाही, कारण की आज फायनल डे आपण पाहतो या स्पर्धेचा. वेळे संदर्भात सहकार्य करा. यावेळेस रिवर्स अटॅम्प करायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10 या अंकावर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 9 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव जमवता आली सायस्पोर्ट 2 धावडील संघाला. यावेळेस हुकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु झेड सुटतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी यस नो बेटचा वापर केला जातोय. 1च धावावर समाधान. 1 धावेने धावपळक आपण पाहिलं तर 11 या अंकावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत दुसऱ्या षटकात 4 चेंडूची हाताळणी झाली. सज्ज होईल नितीन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू फुलटॉस होता, तसा तसा उत्तर. चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून. सीमा पार षटकार. इशारा येतोय नो चेंडूचा, बीमरचा इशारा. पण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. जय शल्पादेवी सोनटके चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, वेलकम वेलकम. यापुढील होणारा सामना मित स्पोर्ट्स कवाडे विपक्षात असेल एसडी स्पोर्ट्स मापोली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक साठी यायचंय. यापुढील नाणेफेक केली जाणार आहे. एसडी स्पोर्ट महापोली वर्सेस मित स्पोर्ट्स कवाडे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचंय. तुमची नाणेफेक केली जाणार आहे. सामना 3 षटकाचा राहील. तर प्लेटचा फायदा उठवता आला नाही दीपक याला. यावेळेस ताकद झोकली, सरळ चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यस दिस कम ऑन. थँक्यू. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. आणि जर एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 24 या अंकावर जाऊन पोहोचले. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवण्यात यश येईल सायस्पोर्ट धोंडावडे संघाला. एक 30+ धावा करणं गरजेचं असेल, कारण की तुम्ही बघाशी बघितलं असेल एक 50+ जेव्हा धावा होतात तेव्हा सेफ धावसंख्या मानली जाते. कारण की जर तुम्ही 40-45 जर धावा केल्या तर त्या खेळपट्टीसाठी कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्या कारणाने खेळाडूंसाठी चांगली खेळपट्टी मानली जाते. गोलंदाजी मार्कवरती येतोय वारेट संघाकडनं. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गणेश. या स्ट्राईक वरती असेल तो रितेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू हवा तसा बॅटवरती आलेला नाही. टोटली बीट झालेले चेंडू. निर्धार चेंडूची सांगता झालेले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा.
चांगली सुरुवात म्हणावी लागेल गणेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू डॉटची सांगता केली गेली. यावेळेस हुकचा फटका, सरळ चेंडू उडवलाय सीमा पार, षटकार. तर विनंती असेल सचिन नाना भगत सोनटके, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे. जय शल्पा देवी सोनटके चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. येस, एस डी मापोली संघाचे कर्णधार आणि मिसफोर्ट कवाड बी संघा मिसफोर्ट ए संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधारांनी नाणेफेक साठी यायचे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, परंतु ह्या चेंडूचा समाचार घेता आला नाही. रितेशाला निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. थोडासा वेग दाखवला होता गोलंदाजाने आणि धावसंख्या पाहिली तर स्थिर 30 या अंकावर आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर स्ट्रायकिंगला रितेश. यावेळेस चेंडू उडवलाय, सरळ चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर, 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. 6च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि पहिल्या षटकामध्ये जे 2 चौकार आले होते रितेशच्या बॅट मधून, असं वाटलं होतं की त्या लय मध्ये आणि तीच लय दाखवताना या षटकामध्ये. हो नक्कीच, पुन्हा एकदा राईट आमोर. यावेळेस पुन्हा एकदा अंगावर आदळले चेंडू. पंचांकडे अपील करताना पंचांनी आपले फेटाळलेले बॅट कट. येस, तर बॅटच्या साह्याने एक धाव जोडली जाईल धाव फलकावर. 1च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत तिसरं षटक प्रगती पथावर 5 चेंडूची हाताळणी झाली आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गणेश गोलंदाजी मार्कवर. आता मात्र स्ट्राईकवर दीपक हुकमाळी. यावेळी चेंडू उंचावर आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येईल. फलंदाज बाद दीपक हुकमाळी तंबूच्या आसऱ्याला. साठी जातोय तो न्यू बॅटर अक्षय. एकंदरीत पाहिलं तर 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावर जाऊन पोहोचले. साई स्पोर्ट धुंडावडील संघ आपण पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या. तर मात्र या इनिंगचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये विचार केला तर 50 पेक्षा जास्त धावा जोडवून ठेवाव्या लागतील साई स्पोर्ट धुंडावडील संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला अक्षय पाटील, नॉन स्ट्राईक एंडला रितेश. अक्षय पाटील आणि रितेश पाटील हे बॅटर्स आपण पाहतोय या मैदानामध्ये. चांगली धावसंख्या 37 धावसंख्या आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय साई स्पोर्ट धोंडावडवली. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. येस, एस डी महापोली संघाचे कर्णधार आलेले आहेत, त्यांनी रिपोर्टिंग करायचंय. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच तुमचं नाणेफेक केलं जाईल. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच एस डी स्पोर्ट महापोली विपक्षात असेल मिड स्पोर्ट्स कवाडिया संघ. तर सज्ज होईल गोलंदाज सतीश. ज्या वेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय, चेंडू सरळ मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1च धावावर समाधान मानावं लागतंय. 1 धाब्याने धावफलक पाहिले तर 38 या अंकावर 38 या अंकावर जाऊन पोहोचले. 38 लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर रितेश. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, चेंडू निघून जाईल फाईन लेग क्षेत्रामधून, सीमा पार चौकार. यारों ने मेरे वास्ते
रितेश हा बॅक टू द डगआउट येतोय. रितेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो. आकाश आक्रम पाडील. यस धावसंख्या झाली आहे ती साईस्फोट दोंडावडील संघाची 2 बाद 42 धावा 42 रन्स ऑन बोर्ड लॉट्स ऑफ 2 विकेट्स. स्ट्राईक एंड वरती असेल नवीन फलंदाज नवी बॅटर अक्रम पाडील म्हणजे आकाश पाडील. नॉन स्ट्राईक वरती असेल तो अक्षय पाडील. बॉलिंग मार वरती असेल राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सतीश. शेवटच्या या इनिंग मध्ये शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आकाश पाडील. यावेळेस फुलर लेनचा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने टोळ्या चेंडू ते 2 धाव पळून काढलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथेशी 3 धावेचा प्रयत्न करतोय पण हा ना अक्षय पाडील नकार केलेला आहे. 2च धावे समाधान बाळगतोय. 2 धावेने धावसंख्या जाऊन भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 रन्स ऑन बोर्ड. षटकातील 4 चेंडूचा खेळ संपुष्टात झालेला आहे. 5वा चेंडू स्ट्राईक वरती असेल तो आकाश पाडील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट 10-12 पावलांचा रनअप. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीने हाताळलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क झालेला नाही. लेग बाईच्या स्वरूपात पंच राजेंद्र पाटील सर इशारा करतात. बाईच्या स्वरूपात 1 धाव 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 रन्स. 1 धाव आले. धावसंख्या आपण पाहतोय 45 या अंकावर जाऊन पोहोचले. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. 2 गड्याच्या मोबदल्या धावसंख्या आपण पाहतोय 45 या अंकावर. सज्जबील गोलंदाजी मार्कवर सतीश. स्ट्राईक एंडला अक्षय पाटील. यस यानंतर होणारी मॅच एसडी महापोलीस विपक्षात असेल मिस स्पोर्ट्स कवाडे. यावेळेस कव्हर पॉइंटच्या दिशेने टोळा चेंडू मिस फील्ड आणि चेंडू जातोय दंदनकरी 4 धावांसाठी येतोय चौकार. धन्यवाद डीजे. तर इनिंगची समाप्ती झाली. 49 धावा धावफलकावर लाभले आहेत साईस्फोट धोंडावडील संघानं. 50 धावांचं आव्हान असेल टीम आईगावदेवी वारेट संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या साईस्फोट धोंडावडली आणि पुढील सामन्याचं नाणेफेक आपण करणार आहोत. एसडी मापोली आणि मीत कबाड या 2 संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेन सचिन भगत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत नाणेफेक कक्षामध्ये. हॅलो हॅलो यस 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाते. एक बाजूला असेल एसडी स्पोर्ट्स मापोली दुसऱ्या बाजूला असेल विपक्षात मिस स्पोर्ट्स कवाडे. तर मी मान्यवरांना सांगू इच्छितो एक बाजू असेल भगत ग्रुप दुसऱ्या बाजूला असेल 100% चषक. तर तुमच्या हस्ते नाणेफेक केली जाते. यस कवाड संघाकडनं कॉल आहे 100% चषक भगत ग्रुप. टॉस जिंकला जातोय तो एसडी स्पोर्ट्स मापोली संघाने. यस नाणेफेक जिंकला तुम्ही. पहिला डिसिजन काढायचं तुम्ही काय करणार. बॅटिंग करण्यासाठी हा सामना 3 षटकांचा राहील. तर जास्तीत जास्त धावा कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा. ज्यादा से ज्यादा मारने की कोशिश करनी है. सामने टीम भी बहुत अच्छी है. यस सामने वाली टीम भी अच्छी है. इस टूर्नामेंट में फर्स्ट राउंड विन होके आए जिन्होंने अभी तक एक मैच जीता है और आपको एक पहली मैच में बाय मिला था. तो ऐसे कौन से बल्लेबाज है जिनके पास से ज्यादा उम्मीद रहेगी आपको. सबको अपना 100% देना पड़ेगा. यस इस टूर्नामेंट का आयोजन देखिए आपको कैसे लग रहा है. खेलने के लिए मजा आ रही है. बहुत मजा आ रही है मगर आयोजन बहुत अच्छा रखा है. यस वोट जातोय मी आता मित कवाड संघाचा कर्णधार जय. तुम्ही जर नाणेफेक जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता. क्षेत्ररक्षण म्हणजे तुम्हाला आता मनाविरुद्ध करायचंय मनासारखं करायचंय. तर तुम्ही नाणेफेक जिंकलात
ओके, तर तुम्ही किती सामनेचा संघ चांगला आहे, आम्ही त्यांना कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कमीत कमी धावा रोखण्यासाठी तुमच्याकडे कोणते गोलंदाज असतील? किरण आहे, अतुल आहे, हर्षद आहे. ओके, तर टॉस बॉक्स मधनं न्यूज येते. एसजी स्पोर्ट्स महापोलीस संघ वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. ओव्हर टू द कॉम बॉक्स. सुनील पाटील सर, थँक्यू. धन्यवाद विकी म्हात्रे. तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल साई स्पोर्ट दोंडावडोली या संघाने 49 धाबा धावफलकावर लावलेत. 50 धाबांचं आव्हान असेल आई गावदेवी वारेट संघासमोर. आणि आपण पाहिले नुकताच नाणेफेक झाली एसडी मापोली आणि मित स्पोर्ट कवाड या दरम्यान. एसडी स्पोर्ट मापोली संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी स्वीकारली. यस, चालू असलेला सामना मी सांगू इच्छितो. गावदेवी वारेट विपक्षात साई स्पोर्ट दोंडावडोली संघ. 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेवी वारेट संघासमोर. आणि फ्रंट लाईन गोलंदाज येतोय तो दोंडावडोली संघाकडनं राहुल. आणि स्ट्राईक वरती असेल तो तेजस आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो गणेश. येस, राईट आर्म ओव्हर द विकेट. 85 गाड घेताना टिपिकल पॉवर प्लेस चालल्याचा मॅड्रेटरी पॉवर प्लेचं षटक. एक लॉंगन साइडला एक खेळाडू आहे. दुसरा मिड विकेटच्या साइडने अक्षय पाटील. येस, पंच सामना त्वरित चालू करायचं आहे कारण की आज आपल्याला मेगा इव्हेंटचे सामने खेळवायचे आहेत. येस, स्ट्राईक वरती असेल तो तेजस ठाकरे. नॉन स्ट्राईक वरती असेल ते गणेश ठाकरे, गणेश जाधव. बॉलिंग मार वरती असेल राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. 85 गाठ घेताना 10-12 पावलांचा रनअप. यावेळेस पुश केलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. पुश करो खुश रहो. एक धावीने स्वतःचा आणि सांघिक अकाउंट ओपन करतोय गणेश. तेजस ठाकरे एक धावीने अकाउंट ओपन केले सांघिक आणि वैयक्तिक. स्ट्राईक वरती येतोय तो आता गणेश. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल तो आता गणेश जाधव. नॉन स्ट्राईक वरती असेल तेजस ठाकरे. राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फ्लिकचा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेकून दिला. येतोय खणखणी षटकार. चांगला फटका येतोय गणेशच्या बॅट मधून. घुटण्यात एक तमाशा देख. 7 धावाने धावफलक आपण पाहतोय 7 या अंकावर जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, त्यानंतर एक मोठा फटका. टिपिकल पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर करताना गणेश जाधव. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडूला पुल केलंय तिथे अक्षय पाटील तैनात आहे. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय. 2 धावा सहजरित्या पळून काढलेले आहेत. 2 धावेने सांगित धावमध्ये धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. पुढील चेंडू सामना करेल तो गणेश जाधव जो वैयक्तिक एक षटकारच्या मदतीने 8 धाव्यांवरती खेळतो. 2 चेंडूंचा सामना केलेला अजूनपर्यंत गणेश जाधव याने. पुढील चेंडू राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. 85 गाठ घेताना यावेळेस फुलर लेनचा चेंडू. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. पूर्णपणे बीट झालेले गणेश. 4 चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झालेली ती गावदेवी वारेट संघाची 9 बिनबाद 9. यावेळी पुढील चेंडू सामना करेल तो सलामीवीर गणेश जाधव. 3 चेंडूचा सामना केला अजूनपर्यंत 8 धाव्यांवरती खेळतो गणेश.
राईट मोर द विकेट राहुल. यावेळेस फुलटॉस चेंडू पॅडल स्वीप करण्यासाठी प्रयत्न केला, हवा तसा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही. एक धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिन बाद 10. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू सामना करेल यावेळेस तेजस ठाकरे, ज्याने आपलं वैयक्तिक एक धावेने अकाउंट ओपन केलेले. स्ट्राईक वरती असेल तेजस, नॉन स्ट्राईक वरती गणेश जाधव, जो 5 चेंडूच्या मदतीने 9 धाव्यांवरती खेळतोय. एक षटकारच्या मदतीने पुढील चेंडू तेजस. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅट मध्ये काही संपर्क नाही. षटक समाप्तीचा इशारा केलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती गावदेवी वारेड संघाची बिन बाद 10. कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी, कारण की एक दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका घातलेला होता गणेश जाधव याने, त्यानंतर कमबॅक करून दिले राहुल याने आपल्या संघासाठी. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. P1च्या षटकामध्ये जरूर 10 धावा आल्यात, परंतु जमेची बाजू ठरली आहे आईगावदेवी वारेड संघाची. एक सुद्धा विकेट पडलेला नाही. महत्वपूर्ण बाजू असू शकते, कारण की चांगली गोलंदाजी झाली. 10 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज राहुल याने. तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती पाहतात, जो आपल्या समोर स्टेज दिसतो, मंडप दिसतो, लेग साईडच्या दिशेने बहादूर गोळेवाल्याच्या गाडीच्या बाजूला वारेड गावचे समर्थक तसेच वडवली गावचे समर्थक तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती दिसतायत. यस, सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो ट्रम्पकार्ड गोलंदाज प्रथमेश थालके. तर गोलंदाजीवर दुसऱ्या षटकात आणण्यासाठी सज्ज होईल प्रथमेश ठाळके. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय गणेश, त्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये एक षटकार आलाय. बिनबाद 10 धावसंख्या आपण पाहतोय. 50 धावांचा पाठला करताना आईगावदेवी वारेड संघ. इथून जर विचार केला तर 18 चेंडू मध्ये विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 40 धावा म्हणजे प्रति षटकाला 13.33 ची पूर्ण दशलक्षाच्या तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल जर सामना जर जिंकायचा असेल तर वारेड संघाला. अगदी बरोबरच, कारण की 13.33 अशी सरासरी गाठावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल, परंतु सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश थाळके, स्ट्राईक एंडला गणेश. यावेळेस हलक्या हाताने क्लास केला जातोय, सरळ चेंडू सीमा पार चौकार. येस, या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडतोय, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती बिनबाद 14. आणि या फटक्यामध्ये नजाकत दाखवली होती फलंदाज गणेश याने, म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कारण की बघितलं होतं की वेगवान चेंडू आहे, थोडासा लेट कटचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात या फटक्यामध्ये. संख्या आपण पाहतोय 4च्या मदतीनं 14 या अंकावर जाऊन पोहोचले. पुण्याच्या एकदा सज्ज होईल प्रथमेश गोलंदाजी मार्कवर, आणि सज्ज होईल पुण्याच्या एकदा स्ट्राईक एंडला गणेश. यावेळी खोलवरा टप्प्याचा चेंडू सरळ मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. 1च्या मदतीने धावफलक पाहिले तर 15 या अंकावर जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. 2 चेंडूची हाताळणी झाली गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी होत असताना मैदानात आपण पाहतोय गणेश आणि तेजसच्या माध्यमातून. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. थोडस क्षेत्ररक्षण बदल केलं जाते. मिड विकेटला थोडस वाईट केले जाते. यावेळेस काय इशारा येईल? उजव्या शेचा बाहेरचा चेंडू, एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात जोडली जाईल.
धावपळकावर एक धाव जोडली जाईल. 16 या अंकावर धावपळक आपण पाहतोय. पुढच्या एकदा सज्ज होईल प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तेजस स्ट्राईक एंडला. यावेळेस गती परिवर्तन थोडस बोट फिरवली होती. धावसंख्या स्थिर 16 या अंकावर आपण पाहतोय. पुढच्या एकदा सज्ज होईल गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पुढच्या एकदा तेजस. थोडस स्वेले क्षेत्राचं क्षेत्रक्षाला थोडस वाईट केलं जातंय. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केले जाते. एकच धावावर समाधान मानावे लागेल. एक धाब्याने धावपळक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत. 4 चेंडूची हाताळणी झाली. आणि जर पाहिलं तर विकी कोणत्या संघाला इथून मात्र खतरा जाणवेल? 17 या चेंडूवरती समजेल कोणत्या संघाला खतरा असेल तो. सज्ज होईल प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हाफ ट्रॅकर परंतु पंचांचा इशारा तो वाईटचा. एक अभंतर धाव जोडली जाईल धावपळकावर. धावसंख्या 1 च्या मदतीनं 18 या अंकावर जाताना आपण पाहतोय. आणि पंच 1/4 ओव्हरचा कॉल देताना प्रथमेशाला आता जर तू परत बाउन्स टाकला तर नो बॉल घोषित केला जाईल. येस राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल तो गणेश. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलेले पंचांकडे अपील करताना उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी बरोबरच. जेव्हा जेव्हा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले असेल जेव्हा जेव्हा गती परिवर्तन होतोय तेव्हा तेव्हा फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागतोय. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता केली जाते. गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. पुणे जगद सज्ज होईल गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. पंच तर पाहिले तर क्षेत्र सजावट आपण पाहिली तर एक गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि इनफिल्डच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहतोय. सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस फुल टॉस चेंडू प्रॉपर टायमिंग साधलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमापार षटकार. येस 6 धाव्याने धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. म्हणजे अजून 50-50 अवस्थेमध्ये दोन्ही संघ. अजून 24 धावा झालेल्या आहेत. अजून 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असेल. अगदी बरोबरच. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये 24 धावा धावपळकावर लावल्या आहेत गावदेवी वारेट संघाने. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आई गावदेवी वारेट संघाला. जर सरासरी पाहिली तर 13.00 अशी सरासरी गाठावी लागेल. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, पुढच्या फेरीमध्ये पदार्पण करायचं असेल तर या 26 धावा कराव्या लागतील 12 चेंडू मध्ये. बघूया आता गोल वडवली संघाकडनं कोणत्या गोलंदाजीकडे कर्णधार सोपवले जाते आपली धुरा. कारण की 12 चेंडू आणि 26 धावा. 26 धावा आणि 12 चेंडू. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जमेची बाजू अशी असेल की गावदेवी वारेट संघाचा एकही गडी आउट झालेला नाही. तेजस जाधव आणि तेजस ठाकरे आणि गणेश जाधव दोन्ही सलामीवर खेळपट्टीवरती अजून खेळत आहेत. तेजस खेळतो वैयक्तिक आपल्या 2 धाव्यांवरती खेळतो आणि गणेश आपल्या वैयक्तिक 2 षटकाच्या मदतीने 20 धाव्यांवरती खेळतोय. एकंदरीत पाहिली तर चांगली भागीदारी पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आपण लक्ष्याचा पाठलाग करतो तेव्हा तेव्हा भागीदारी ही महत्वाची गोष्ट असते. आणि तशीच भागीदारी आपण पाहतो या 2 बॅटरच्या माध्यमातून. 24 धावा धावपळकावर. इथून मात्र 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल. तेरे हौसलों के वार से रुकावट की दीवार जरूर गिरेगी, तुम देख लेना सफलता जरूर मिलेगी. आणि इथे मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी झाली
त्या धाबा सांगून जातात. 12 चेंडूमध्ये 24 धाबा जमवण्यात यश आले आई गावठी वारेट संघाला. येस गोलंदाजी मार्क वरती यस नो चेंडू गोलंदाजी मार्क वरती येतोय तो. येस पंच नो बॉलचा इशारा घेतात आणि पुढील चेंडू फ्री. जसं सुभाष दुबान सर बोलतात उघडे डोळे पहा नीट पुढील चेंडू फ्री. अगदी बरोबर, कारण की मुभा असेल फलंदाजाला या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची आणि या चेंडूवर किती धाबा येतील. सज्ज होईल गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू अंगावर आदळतोय. या चेंडूवर कुठलीही धाव नाही. धावसंख्या स्थिर 25 या अंकावर आपण धावपळक पाहतोय. फलंदाजाला एक मुभा होती फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळला होता. हवा तसा बॅट मध्ये प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. चेंडू जाऊन येतो आढळतोय तो फलंदाजाच्या अंगावर एक निर्धार अशा स्वरूपात. आता 11 चेंडू आणि 25 धावा. अगदी बरोबरच, कारण की समीकरण चेंडू मागे बदलताना आपण पाहतोय 11 चेंडू 25 धाबा. निम्मा पल्ला गाठलाय आई गावठी वारेट संघाने. इथून मात्र 25 धाबा कराव्या लागतील. इथून मात्र कष्ट मेहनत करावी लागेल वारेट संघाला. यावेळेस गती परिवर्तन होतं, परंतु तापेशीचा बाहेरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या 1च्या मदतीनं 26 या अंकावर जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक वरती असेल तेजस खूप जास्त स्ट्रगल करतोय. 6 चेंडूंचा सामना केला अजून 2च धावा काढल्या तेजस त्याने. अगदी बरोबर, जर बॅट आणि चेंडूचा संपर्क होण्यात आपल्या फॉर्म मध्ये यावे लागेल तेजस याला. यावेळेस लेट कटचा फटका ग्लान्स केला जातोय. यावेळेस चुकी होते, बॅकअप दिलं जात नाही. त्या दरम्यान किती धाबा 3 धाबा तीन धावा कंप्लीट पळून होताना आपण पाहतोय. 3 धाब्याने धावपळक पाहिलं तर 29 या अंकावर जाऊन पोहोचलाय. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा. म्हणजे जे बोललं गेलं ना गरीबी में गिला आटा गिला तसंच काही. अगदी बरोबरच, कारण की जिथे 1 धाव सुद्धा झाली नसती तिथे 3 धाबा गिफ्ट केल्या जात आहेत साईस्फोट धोंडावली संघाकडून. सज्ज होईल गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर. सज्ज होईल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गणेश. यावेळेस टाप्याशीचा बाहेरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाईल धावपळकावर. धावसंख्या 30 या अंकावर जाऊन पोहोचली. आता समीकरण बदलतंय 10 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा आणि 10 चेंडू. बघूया स्ट्राईक वरती असेल यावेळेस गणेश जाधव जो वैयक्तिक आपल्या 20 धाव्यांवरती खेळी करतोय. गणेश टू आकाश पाटील राईट मोड द विकेट. यावेळेला फुलर लेनचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण एकच धावेवरती समाधान बाळगतो. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते गावदेवी वारेट संघाची. 31 रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट्स. 31 धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर जोडली गेली. इथून मात्र 9 चेंडू मध्ये 19 धाबांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 19 धाबा. सज्ज होईल स्ट्राईक एंडला तेजस, नॉन स्ट्राईक एंडला गणेश. यावेळेस फेकून दिलेला सीमारेषा बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर येतोय 6 धाव्यांसाठी खणखणी दणदणी षटकार. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं. थँक्यू. यस प्रथमेश ठाकरे नसेल म्हणून काय झाला. त्याचे छोटे बंधू गणेश ठाकरे इथे आहेत. तेजस ठाकरे अगदी बरोबरच, कारण की तेजस आपल्या बॅट मधून इथे अफलातून फलंदाजी दाखवत असताना मैदानात धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचली ती 37 या अंकावर. तर मात्र समीकरण बदलताना आपण पाहतोय 7-13 8-13 8 चेंडू आणि 13 धाबा. यावेळी स्फुलटो चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धाबा कंप्लीट होताना 2 धाब्याने धावपळक पाहिलं तर जाऊन पोहोचले 39 या आकड्यावर.
येस, तेजस याने जर या चेंडूवरती जर मोठा फटका जर मारला तर आपल्या सामन्यावर पकड मजबूत होऊ शकते. कारण की 7 चेंडू आणि 11 धावा, 11 धावा आणि 7 चेंडू. मागच्या मॅच मध्ये तुम्ही हेच बघितलं. येणार बोरपाडा विपक्षात मितस्फोट कशिवली संघ 7 चेंडू आणि 11 धावा पाहिजे होत्या. अगदी बरोबर. मागचा सामना असं वाटलं होतं की मित्र स्पोर्ट कशिवली संघ एका हाती सामना घेऊन जाईल, परंतु काय गोलंदाजी राहिली प्रणय याची. यावेळेस चेंडू सरळ निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामधून. मैदानाला आग लावत सीमा पार चौकार. प्रथमेश ठाकरे तेजस ठाकरे यांची लाखात आहे हो जोडी, लाखात आहे हो जोडी, यांची लाखात आहे हो जोडी. आई गावदेवी क्रिकेट संघ साऱ्यांचं रेकॉर्ड आज हे जोडी, रेकॉर्ड आज हे जोडी. थँक्यू. धन्यवाद. तर आता मात्र धावसंख्या चौकारच्या मदतीनं जाऊन पोहोचली ती 43 या अंकावर. इथून मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत अजून कोणी करू शकला नाही. चला टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस सुनील पाटील सर, हाच तो तेजस आपण ज्याबद्दल बोलतो स्ट्रगल करत होता तो धाव्यांसाठी, त्याने 10 कदम दाखवलेला आहे. 17 धाव्यांवरती वैयक्तिक खेळतो तेजस आपल्या. अगदी बरोबरच. कारण की गणेशच्या बॅट मधून धापा येते, त्याला सुद्धा धापा करणं गरजेचं होतं. आणि तशीच फलंदाजी मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चौकार आणि षटकार त्याच्या माध्यमातून आलाय. आणि धावसंख्या परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 43 अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र 6 चेंडू मध्ये 7 धाबांची आवश्यकता असेल आई कवदी वारेट संघ. यस, 6 चेंडू आणि 7 धावा रोखल्या जातील. रोखण्यासाठीचा कोणता गोलंदाजाकडे विश्वास दाखवला जाईल कर्णधाराकडे, बघूया. स्वतः कर्णधार येतोय गोलंदाजी मार्क वरती. दीपक याने स्वतः जिम्मेदारी घेतली 6 चेंडू आणि 7 धाव्यांची. खूप महाग असं षटक म्हणता येईल आकाश पाटील याचं. आपल्या षटकामध्ये टोटल 19 धावा खर्च केल्या आकाश याने. यस, पुढील होणारा सामना बिग फाईट एसजी स्पोर्ट्स महापोली विपक्षात मित स्पोर्ट्स कवाडी. तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती पाहतात आपला वारेट संघाचे खेळाडू कक्ष. यस, तसेच तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती पाहतात असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री संतोषजी गुरव साहेब. यस, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॉल हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रथमेश सालकर. यस, गणेश बॅक टू द डग आउट. लागणारा हा पहिला हादरा गणेशच्या स्वरूपात. गणेश याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो वारेट संघाकडनं. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय आणि इथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. 5 चेंडू मध्ये 7 धाबांची आवश्यकता. आणि जर मॅच मध्ये पकड मजबूत करायची असेल इथे मात्र विकेट प्राप्त करावे लागतील दीपक हुकमाले याला. आणि पहिल्या चेंडूवर करून दाखवले दीपक याने. यस, तेजस याची विकेट नक्की घ्यावी लागेल. कारण की जर तुम्हाला सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल तर निर्धार चेंडू हाताळावे लागतील. अगदी बरोबरच. विकेट आणि निर्धारित चेंडू हाताळणी करावी लागेल गोलंदाज दीपक हुकमाले याला. सज्ज होईल गोलंदाज दीपक. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुल टॉच चेंडू होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता. यस, मॅच मध्ये ट्विस्ट येतो. 4 चेंडू आणि 7 धावा. या चेंडूवरती भरपूर सारे दारोमदार राहील. कारण की जर या चेंडूमध्ये जर तेजस ठाकरेची विकेट जर गेली 3 चेंडू आणि 7 धावा राहतील. आणि या चेंडूमध्ये जर मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये पकड मजबूत करेल आई गावदेवी वारेट संघ. परंतु जर आणि तर हे मैदानामध्ये मानलं जात नाही. सज्ज होईल गोलंदाज दीपक. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फेकून दिलेला आहे चेंडूला. A1 क्वालिटीचा येतोय ब्रँडेड षटकार. यस डीजे. माणूस साधा भोळा सारे मानतात हो दादाला. आहे माणूस साधा भोळा सारे मानतात हो दादाला. धन्यवाद. 6 धाबा आल्या तरी ते मात्र सांगून जातोय तेजस.
Yes, तुम्ही सुनील अजून पाटील सर. जिंकलेले नाहीत, आम्ही अजून हारलेले आहेत. षटकार आलाय, बरोबरी साधली. येस सुनील पाटील सर, तुम्हाला माहित असेल हाच तेजस ज्याने 6 चेंडूमध्ये जो स्ट्रगल करत होता, ज्याने फक्त 2 धावा कुठून काढलेल्या होत्या, त्याच तेजसने 12 चेंडूमध्ये 23 धावा कुठून काढलेल्या आहेत. अगदी बरोबर. विकेट वर थांबणं हे महत्वाची गोष्ट असते आणि तेच करून दाखवत असताना तेजस ठाकरे. येस, जिम्मेदारीने क्रिकेट कसं खेळलं जातं याचं उत्तम उदाहरण देताना तेजस ठाकरे, हे प्रथमेश ठाकरेंचे मोठे बंधू तेजस ठाकरे. अगदी बरोबर. संयम राखला आणि आपण पाहिलं असेल काय फलंदाजी राहिली मागच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये. आता मात्र समीकरण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये विजयासाठी 1 धाबेची आवश्यकता, 1 धाव करावी लागेल. यावेळेस Yes. सारख्या हाताने खेळलाय, विजयी होतोय ऐकवते वारेट संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टू साई स्पोर्ट धोंडा वडवली. येस, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन गावदेव वारेट आणि हार्ड लक साई स्पोर्ट्स दोंडा वडवली सर. आई गावदेवी क्रिकेट संघ साऱ्यांचं रेकॉर्ड आज हे तोडी, रेकॉर्ड आज हे तोडी, साऱ्यांचं रेकॉर्ड आज हे. थँक्यू डीजे. तुम्हाला माहित असेल सर, सुनील पाटील सर, जसं प्रथमेश ठाकरे नव्हता तसं टीम मध्ये दीपेश जाधवची पण कमी भासत होती. दीपेश जाधव, येस यस, मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिला जाईल. गणेश ठरतोय या सामन्यावरचा पुरस्कारता. गणेश आपण यायचंय येस, त्याच्या माध्यमातून. पुढील सामना 3 षटकांचा राहणार आहे. एसडी स्पोर्ट्स मापोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केलेले ते मिस स्पोर्ट्स कवाड बी संघाला. सामना हा 3 षटकांचा राहील. कारण की गणेशाच्या बॅट मधून 21 धाबा आल्या होत्या. 9 चेंडूचा सामना करत त्याने 21 धाबा आणि जिथे तेजस स्ट्रगल करत होता तिथे मात्र एका हाती झुंज देत असताना आपण पाहिला असेल गणेश पाटील. सामन्यावरचा पुरस्कार दिला जाईल. मी विनंती करतोय निलेश भगत आपल्या शुभ हस्ते गणेश पाटील याला सामन्यावरचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना 21 धाबा 9 चेंडू मध्ये जमवल्या होत्या. येस, गणेश इज द मॅन ऑफ द मॅच. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन गणेश. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. हार्ड लक साई स्पोर्ट्स धोंडा वडवली संघ. चला पटापट मिस स्पोर्ट्स कवाडे संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि एसडी स्पोर्ट्स मापोली संघाचे सलामीवीर